तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे जुना बैल पोळा हिंदकेसरी मैदानामध्ये. तर आपल्यासोबत आहेत गरिबांचे रील म्हणून ज्यांची ओळख आहे आणि गरीब घराण्यातील जे बैल जे मोठं करायचं काम करतात अशा गरिबांचे रील म्हणून ज्यांची ओळख आहे असे आंबीर बैलांगे आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, नितीन आबा शेवळे यांनी जो राजीनामा दिला त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी चांगले म्हणजे प्रत्येक गोरगरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले ते त्याविषयी आपण राजीनामा दिल्यानंतर खूप महाराष्ट्र म्हणजे एवढं चिंतित पडलं की बरोबरच काही लोक रडली पण मी डिसिजन घेतला की आपण जोपर्यंत राजीनामा घेत नाही, आपण आज 30 तारीख आहे, आज आपण राजीनामा पाठीमागे घेतला नाही तर आपण 2 तारखेला आपण घरी जाऊन उपोषण करा. जोपर्यंत आपण राजीनामा पाठीमागे घेत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार आहे. का तर खरोखर आपण खूप प्रेम दिले आहे प्रत्येक आम्हाला सामान्य म्हणजे प्रत्येक म्हणजे युट्यूबर असू दे, रील स्टार असू दे, प्रत्येक बैल माणूस त्यांच्या पाठीमागे खरोखर आपण प्रत्येक वेळी संकट उभा राहून आम्हाला खरं चांगला सपोर्ट केला आपण. दादा, जेव्हा तुम्हाला समजलं, जेव्हा फर्स्ट रिॲक्शन तुमच्या कानावाली की आपण असा राजीनामा दिला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तुमच्या मनाला काय खूप बेकार वाटलं की सगळ्यांनी पुन्हा दुसरा सगळ्यांनी म्हणजे सगळेच बैलगाडी क्षेत्र एकत्र यावं, सर्व मित्रपर्व एकत्र यावं, सगळं बैलची संघटना सगळी एकत्र यावं आणि चांगले काम करावं, प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं. सगळे काय तर आज प्रत्येक धंद्याची संघटना पाहिजेलच ही. हा सर्व युवा पिढी तर खूप चांगले आहे. आमचे सर्व मित्रमंडळी प्रत्येकाला सपोर्ट करतात, प्रत्येक कुठं अडचणांची सगळी पळत येतात, मदत करतात. हीच बैलगाडी क्षेत्र आपलं. दादा, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला जो बॅनर पडला होता की 30 तारखेपर्यंत जर आपण राजीनामा मागे नाही घेतला तर 2 तारखेला आपण आबांच्या घरी जाऊन उपोषण करणार. तर दादा, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, 2 तारखेला आपण जाणार आहे. सकाळी घरातून 8 साडेआठ वाजता निघणार आहे. आपण इथं अजून आबांचं आपलं बोलणं झालं नाही. खूप बॅनर व्हायरल झाले, खूप लोकांनी टाकल्यात, पोस्ट टाकल्यात. बरोबर खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे लोकांचे कॉल पण आले, आपलं स्वागत पण केलं, तू चांगलं काम करतोय म्हणून. मी जे आपले 2 शब्द घेतले तुमचं मनापासून धन्यवाद. एक नियोजन, एक प्लॅनिंग, एक आराखडा काय असेल दादा त्याच्या रिलेटेड? आराखडा बघूया आता पुढं आता कसं असणार आहे, काय असणार आहे, तुला समजेल आपल्याला. चाललं, एक बैलगाडा मालक, बैलगाडा चालक आणि समालोचक असतील यांना आपण काय आव्हान करसाल दादा? प्रत्येकच काम करतात, प्रत्येक समालोचकामध्ये त्यांचं जीवाचं रान असते आणि बरोबर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महिलापर्यंत तोपर्यंत हातात माहीत असतो. प्रत्येक बैल उंचावून येण्याचं त्यांचं काम असते आणि प्रत्येक बैल मालक असतोच. आज पैरासाठी खूप अडचणी असतात, कुणाचं पैरा भेटत नाही, कोणाला काय असते, कोणाला पैसे द्यायला नसतात बैल घ्यायला, तेव्हा प्रत्येकानुसार करत असते. चालतंय, आता शुभेच्छा असतील पुढच्या. तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्ही जी माझी 2 शब्द घेतले तुम्हाला बरोबर शुभेच्छा. तुमच्या मनापासून धन्यवाद.